एक युरियाची गुणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते। अनेकदा तर युरियाचा मोठा तुटवडा निर्माण होतो। त्यामुळे शेतकऱ्यांना युरिया सुद्धा मिळत नाही। युरिया जातो कुठे असाही प्रश्न पडतो। मात्र झी मीडियानं हरियाणामधील एक धक्कादायक वास्तव समोर आणलंय। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या युरियावर चक्क काही प्लायवूड कंपन्या डल्ला मारत असल्याचं पुढे आलंय। पाहूयात दलालांचा पर्दाफाश करणारा हा खास रिपोर्ट। रात्रीच्या किर्र अंधारात रस्त्यावर उभा असलेला हा ट्रक पहा। या ट्रकमध्ये ठेवलेल्या युरियाच्या गोण्या शेतकऱ्यांसाठी आहेत। मात्र या शेतकऱ्यांच्या या रासायनिक खतांवर देशातील काही मोठ्या प्लायवूड कंपन्यांनी डाका टाकलाय। शेतकऱ्यांसाठी असलेल्या युरियाच्या गोण्या या थेट प्लायवूड कंपन्यांपर्यंत पोहोचतायत। आता तुम्हाला प्रश्न पडेल की युरियाचं प्लायवूड कंपन्यांमध्ये काय काम? तर मीडियम डेन्सिटी फायबर बोर्ड आणि लाकडी बोर्ड बनवण्यासाठी युरियाचा वापर केला जातो। त्यासाठी प्लायवूड कंपन्यांकडून युरियावर डल्ला मारण्याचं काम सुरू आहे। शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळणाऱ्या युरियाची चोरी करून काही प्लायवूड कंपन्या त्यांचा फायदा करत असल्याचं समोर आलंय। केंद्र सरकार प्रत्येक वर्षी जवळपास 2 लाख कोटी रुपयांची सबसिडी देतं। शेतकऱ्यांना कमी किमतीत रासायनिक खतं मिळायला हवीत यासाठी ही सबसिडी दिली जाते। एक गुणी युरियाची खरी किंमत ही 3,800 रुपये एवढी असते। मात्र सबसिडीमुळे हा युरिया शेतकऱ्यांना 266 रुपयांमध्ये मिळतो। सबसिडीमध्ये मिळणाऱ्या युरियाची किंमत प्रति किलो 6 रुपये आहे। तर वेगवेगळ्या उद्योगात वापर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक युरियाची किंमत 80 रुपये प्रति किलो इतकी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या युरियावर प्लायवूड कंपन्यांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे। युरिया चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी झी मीडिया थेट मैदानात उतरली। ओळख लपवून खरेदीदार म्हणून आम्ही बाजारात गेलो। सर्वात अगोदर आम्ही गेलो हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यात, ज्याला प्लायवूडचं हब म्हणतात। इथूनच या प्रकरणाचा उलगडा होत गेला। के जो खाद के जो इस तरह के माफिया है ना, इनकी अपनी सेटिंग होती है। या आपके ऊपर कोई आपके ऊपर नहीं दिक्कत आएगी। यहाँ काम क्यों चलते हैं, यहाँ सेटिंग होती है, हर चीज़ की सेटिंग होती है। जिसकी नहीं होती उसकी नहीं होती। कमी किमतीतल्या युरियावर डल्ला मारण्यासाठी एक चेन बनवण्यात आली। या चेनच्या माध्यमातून युरिया थेट फॅक्टरीपर्यंत जातोय। या डीलर, दलाल, युरिया फॅक्टरी आणि प्लायवूड फॅक्टरीवाल्यांचाही समावेश असल्याचं समोर आलं। दलाल आणि प्रशासनाच्या संगनमतानं हे सर्व सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव देखील कॅमेऱ्यात कैद झालंय। वो टेंशन इसके आगे साथ लेके आएगा। कई बार दिल्ली से टीम आ गई या चंडीगढ़ से आ गई, ऐसा होता है। कई बार जैसे कोई टीम आ गई तो पहले ही पीछे जब नजर आएंगे वो, उनको वही जो सामान है उनका वो यही लोग दे देते हैं। आपको पता भी लगेगा। तुम्ही आतापर्यंत जे पाहिलं ती सुरुवातच आहे। झी मीडियाच्या कॅमेऱ्यात अनेक धक्कादायक गोष्टी कैद झाल्या आहेत। युरिया चोरीचं एक संपूर्ण नेक्सस आहे। यामध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांचा पर्दाफाश देखील आम्ही करणार आहोत। परिवेश वात्स्यायन, झी मीडिया, हरियाणा।